एका 15 वर्षांच्या मुलीने गोळी झेलली पण आवाज थांबवला नाही. गोळी? आणि तरीही ती जिवंत राहिली? हो, आणि फक्त जिवंतच नाही राहिली तर संपूर्ण जगासाठी आशेचा आवाज बनली. ही आहे मलाला युसुफजाई हिची कहाणी. आय ॲम मलाला. मलाला नेमकी कोण होती? तिचं बालपण कसं होतं? मलाला पाकिस्तानमधील स्वात व्हॅलीमध्ये जन्मली. ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी. पण तिचे वडील जियाउद्दीन शिक्षणप्रेमी होते आणि शाळा चालवणारे होते. घरात शिक्षणाचं वातावरण होतं. वडिलांनी तिला नेहमी सांगितलं, तू मुलगी आहेस म्हणून कमी नाहीस. म्हणजे तिच्या विचारांची पायाभरणी घरातूनच झाली. अगदी. तिचे वडीलच तिची सर्वात मोठी प्रेरणा होते. पण तिच्या आयुष्यात इतका मोठा संघर्ष कसा आला? स्वात व्हॅलीमध्ये तालिबानचा प्रभाव वाढू लागला. त्यांनी मुलींच्या शाळा बंद केल्या. टीव्ही, संगीत, स्वातंत्र्य सगळ्यावर बंदी घातली. मुलींना शिक्षण घेण्यास मनाई केली गेली. मग मलालाने काय केलं? ती घाबरली नाही. वय फक्त 11-12 वर्ष, पण तिने बीबीसीसाठी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्या ब्लॉगमध्ये तिने तालिबानच्या अत्याचारांबद्दल लिहिलं. इतक्या लहान वयात तिने धोका पत्करला? हो, तिला माहिती होतं तिचा आवाज जीवावर बेतू शकतो. पण ती म्हणाली, एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकतात. मग तो गोळीबार? 9 ऑक्टोबर 2012. शाळेतून घरी परतताना तालिबानने बस थांबवली. एका बंदूकधाऱ्याने विचारलं, मलाला कोण आहे? क्षणभर शांतता आणि मग गोळी. गोळी तिच्या डोक्यात घुसली. ती वाचली कशी? ती गंभीर अवस्थेत होती. पण पाकिस्तानमधून तिला इंग्लंडमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. काही महिन्यांच्या उपचारानंतर ती पुन्हा उभी राहिली. त्यानंतर काय झालं? ती घाबरली नाही. उलट तिचा आवाज अधिक बुलंद झाला. तिने संयुक्त राष्ट्रात भाषण केलं. तिचा वाढदिवस मलाला डे म्हणून साजरा केला गेला. तिला नोबेल मिळाला ना? हो. 2014 मध्ये ती सर्वात कमी वयाची नोबेल शांतता पुरस्कार विजेती ठरली. पण ती म्हणाली, हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जिने अजूनही शाळा पाहिली नाही. या पुस्तकाचा मुख्य संदेश काय आहे? ती स्वतःला विक्टिम म्हणून नाही तर सर्व्हायव्हर म्हणून पाहते. पुस्तक आपल्याला शिकवतं, भीतीवर विजय मिळवा. शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र आहे. एक छोटा आवाजही जग हलवू शकतो. जर मलाला त्या दिवशी शांत बसली असती तर कदाचित लाखो मुलींचा आवाज दाबला गेला असता. ती सांगते, मी मलाला आहे आणि माझा आवाज थांबवता येणार नाही. ही फक्त एका मुलीची कथा नाही. ही प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे जी अन्यायाविरुद्ध उभी राहते. म्हणजे खरंच एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकतात? हो. आणि आज प्रश्न आहे, तुम्ही तुमचा आवाज वापरणार का?